एक जळगाव नावाचं आटपाट नगर होतं. तसं या नगरात सगळं व्यवस्थितच चालू होतं. पण 28 जून 1990ला चौधरी घराण्यात नीरज तारा जन्मला आणि वातावरणच बदलून गेलं. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशियाँ. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनकों से चल बनाए आशियाँ. दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी, होठों पे उंगली चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम तराने चुप के गाए. आधी आधी बात ले आजा दिल की ये ज़मीन, थोड़ा सा तेरा सा होगा, थोड़ा मेरा भी होगा, अपना ये आशियाँ. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का. त्याच्या सोनल आणि नेहा या बहिणींना तर एक जणू खेळणंच मिळालं होतं. त्यांच्याप्रमाणे त्याला फ्रॉक घाल, फुलं लाव, बाहुली खेळव, तर प्रसंगी फुगेवाला बनवून फुगे पण त्या विकायला लावायच्या. कधी भांडण पण व्हायचं, पण शेवटी तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना याप्रमाणे व्हायचं. फूल जैसी मुस्कान तेरी, तू बनेगा पहचान मेरी. फूल जैसी मुस्कान तेरी, तू बनेगा पहचान मेरी. अंबर के तारों को धरती पे लाना है, राजा इस दुनिया का बनके दिखाना है. माँ की दुआ है, फूले फले तू, सच्चाइयों के रास्ते चले तू. फूल जैसी मुस्कान तेरी, तू बनेगा पहचान मेरी. चंदा रे चंदा रे चंदा रे, चंदा रे चंदा रे चंदा रे. शाळेत जाण्याची सुरुवात खूप आनंदाने झाली. प्राथमिक शिक्षण आदर्श शाळेत उज्ज्वलाबाईंच्या कडक शिस्तीत झालं. पण तो बाळकृष्ण स्वस्त बसेल तर खरं. त्यामुळे उज्ज्वलाबाई शिकवत असताना कधी प्रसंगी छडी पण द्यायच्या. पण म्हणतात ना, दुधापेक्षा दुधावरच्या साईत जास्त जीव अडकतो. त्याप्रमाणे आजीचं मन काही स्वस्त बसू द्यायचं नाही. त्या बाईंना म्हणायच्या, बाई जाऊ द्या ना हो, शिकीन तेवढा शिकीन. मग बाई म्हणायच्या, असं कसं, त्याला मोठा डॉक्टर व्हायचं आहे ना त्याच्या वडिलांसारखं. तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राह दुलारा. तुझे सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राह दुलारा. लहानपणी लहाना शाळेत असताना त्याला सर्व गोष्टींची आवड. अभ्यासात पहिल्या 5मध्ये तर नंबर ठरलेलाच. शिवाय डान्स, फॅन्सी ड्रेस, खेळ, चित्रकला, स्कॉलरशिप यातही तो अव्वल आहेच. नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है. मुट्ठी में है तकदीर हमारी, मुट्ठी में है तकदीर हमारी. हमने किस्मत को बस में किया है, हमने किस्मत को बस
भोली भाली मत वाली आंखों में क्या है, भोली भाली मत वाली आंखों में क्या है। आँखों में झूमे उम्मीदों की दिवाली, आँखों में झूमे उम्मीदों की दिवाली। आने वाली दुनिया का सपना सजा है, आने वाली दुनिया का सपना सजा है। नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है। लहानपणापासून मित्रही भरपूर, वयाने लहानही आणि मोठे सुद्धा. डबा भरताना आजी 4 पुऱ्या जास्त दे हं माझ्या मित्रांसाठी, अशी नेहमीच त्याची डिमांड असायची. लहानपणापासूनच त्याला गाड्यांचं भलतंच क्रेज. अगदी खेळणी, केक, पोस्टर, ते थेट रांगोळीतही त्याला गाडीच हवी असायची. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रस्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया, मैं उठ दिल छोड़ आया। एक मोड़ आया, मैं उठ दिल छोड़ आया। रब जाने कब गुजरा अमृतसर ओ कब जाने लाहौर आया, मैं उठ दिल छोड़ आया। एक मोड़ आया, मैं उठ दिल छोड़ आया। 11वी-12वीमध्ये MG कॉलेजमधून झाल्यावर मुंबईतल्या KG सोमय्या कॉलेजमध्ये MBBSसाठी त्याची सुरुवात झाली. तिथे देखील त्याला छान मित्रांची साथ मिळाली. पराग, ओजस, समीर, धीरज, फैजल, पई यांच्यासोबत अभ्यास करणं, फिरणं, ट्रेकिंग, स्पोर्ट्स अशी भरपूर धमाल त्याने केली. दुनिया ही रंगबिरंगी आपल्या वेड्या स्वप्नांची मैत्रीत ह्या. बंधन नाही नात्यांचे तरी बंध हे जन्मभराचे मैत्रीत ह्या. जगण्याची रीत ही भारी, दोस्ताना सावरणारी जोडणारी सोडणारी. दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी. सुट्टीत देखील घरी आला की तो कुटुंबात खूप रमायचा. आई वडील, आजी आजोबा, बहीण भावंड यांच्यामध्ये तो रमून जायचा आणि एन्जॉय करायचा. हंसती खेलती मस्ती से भरी दुनिया प्यार की, दुनिया ख्वाब की। नासा में पली मिस्री की डली, नासा में पली मिस्री की डली। It's my family, it's my family, it's my family. हंसती खेलती मस्ती से भरी दुनिया प्यार की, दुनिया ख्वाब की। नाज़ों में पली मिस्री की डली, नाज़ों में पली मिस्री की डली। It's my family, it's my family, it's my family. सोमय्या कॉलेजला हॉस्टेलची व्यवस्था नसल्याने मग तो आजीसोबत परेल येथे फ्लॅटमध्ये राहिला आणि आजीकडून त्याने भरपूर लाड पुरवून घेतले. त्याचा आजीमध्ये खूप जीव आणि आजीचा पण त्याच्यामध्ये. एकदा आजी त्याला म्हणाली, का रे तुम्ही मित्रांसोबत मोठ्या हॉटेलमध्ये जाता, 5 स्टारमध्येही बघितलं असेल. ते हॉटेल असतं तरी काय रे, तिथे मजा काय असते. मग काय, त्याने आजीला तर 7 स्टार ITCची सफर घडवून आणली. एवढंच नाही तर मुंबई ते औरंगाबाद विमानाने प्रवास पण घडवला आजीला. आजी भारावून म्हणाली, भाऊ
कधी बघितलं असते रे मी हे सगळं. मग वडिलांप्रमाणे सर्जन होण्याचे स्वप्न उराशी बाळगून DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे येथे मग तो MS साठी जॉईन झाला. तिथे त्याला पित्यासमान मार्गदर्शन करणारे डॉक्टर शहाजी सर उत्तम गुरु म्हणून लाभले. MSच्या लास्ट इयर असताना मग आला लग्नाचा प्रस्ताव. तर तो म्हणतो कसा, लग्न आणि माझं तेही 25शीत. मग त्याला सगळे म्हणाले, अरे तू एकदा तिला भेट, तिच्याबद्दल जाणून तर घे, काय सांगावं, हे ऋणानुबंध असतील जन्मोजन्मीचे. श्री व सौ वायकोळे यांच्या नवीन संसाराला संघर्षातून सुरुवात झाली. या दोघांच्या रेशीमगाठी घट्ट बांधल्या गेल्या आणि प्रत्येक स्त्री पुरुषाच्या जीवनातील आनंदाचा क्षण या दोघांच्याही जीवनात आला. 1 मार्च 1991 रोजी प्रियंका नावाची कळी उमलून त्यांना हवी असलेली इच्छा पूर्ण झाली. त्यांना तशी मुलगीच हवी होती आणि ती प्रियंकाच्या आगमनाने पूर्ण झाली. मेरे घर आई, मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी, चांदनी के हसीन रथ पे सवार. मेरे घर आई, हो मेरे घर आई एक नन्ही परी. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में ऐसे ही झूलती रहे. कृष्णाच्या बाललीला बघून जसे यशोदाला आनंद व्हायचा, त्याप्रमाणे प्रियंकाच्या बाललीला बघून घरातील प्रत्येकाला आनंदाचे उधाणच येत होते. चैतन्य आणि आनंदाने घराचे गोकुळ झाले होते. प्रियंकाचे बोबडे बोल, तिची कुशाग्र बुद्धिमत्ता मनोमन जाणवत होते आणि सुखावत होते. हंसती है जब बेटियां तो मोती झरते हैं, चलती है लहरा के तो फूल खिलते हैं. हो हंसती है जब बेटियां तो मोती झरते हैं, चलती है लहरा के तो फूल खिलते हैं. पलके उठाती तो उजाले होते हैं, परियों के देश में वो तो रहते हैं. घर को जन्नत का नाम देते हैं, जिनको है बेटियां वो ये कहते हैं. हो ज्याप्रमाणे प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांचा सहवास हवा असतो, त्याप्रमाणे प्रियंकालाही वडिलांचा खूप ओढा. मेरे पापा, चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा, पापा, तेरे पापा. जळगावमधील सेंट लॉरेन्स स्कूलमध्ये नर्सरीपासून ते 10वीपर्यंत तिचा शिक्षणाचा आलेख उंचावतच गेला. पण एवढ्यावरच समाधान मानेल तर ती काय? सर्व गुणसंपन्न तर ती होतीच. त्यामुळे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम असो की वक्तृत्व, यातही नेहमी ती चमकत राहिली. You know she like the drama, yeah she a sexy mama, and when she dance everybody go. You know she like the drama, yeah she a sexy mama, and when she dance everybody go. हाँ देखो तो भोली कितनी उतनी पर टेढ़ी चीज है, बातें करे है कड़वी कड़वी फिर भी लजीज है. इतर गुलाबों वाली बोतल शराबों वाली टोटल तबाही वाला सीन है. अदाएं बड़ी फंकी करे है नौटंकी, ये छोरी बड़ी ड्रामा क्वीन है. और बड़ी बड़ी आंखें हैं आंसुओं की टंकी, ये छोरी बड़ी ड्रामा क्वीन है. अदाएं
रोहनचं नातं वर्णावं ते काय. लहानपणापासूनच रोहन आणि प्रियंका दोघांचं भांडणही जोरदार आणि प्रेमही तेवढंच. रोहन प्रियंकावर जीव ओवाळून टाकत तिचे लाड करतो, हट्ट पुरवतो, प्रसंगी काळजीही एवढी घेतो की बघणाऱ्याला प्रश्न पडावा, अरे रोहन लहान भाऊ आहे की मोठा. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है, भोली भाली चा पानी गुड़िया जैसी तू, प्यारी प्यारी जादू की गुड़िया जैसी तू. ला 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 ला, भोली भाली चा पानी गुड़िया जैसी तू, प्यारी प्यारी जादू की गुड़िया जैसी तू. डैडी का मम्मी का सबका कहना है, 1000 में तेरी बहना है. सारी उम्र हमें संग रहना है. ला 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 ला. प्रियंका बालपणातूनच तारुण्यात पदार्पण करत असताना तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती 10वीमध्ये गुणवत्ता यादीत येऊन. तिने 11वी-12वी MG कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिच्या यशाचा हा आलेख आणखी उंचावत 12वीतही तिने गुणवत्ता यादीमध्ये आपले स्थान राखले. यासोबतच ती नातीगोतीही खूप छान जोपासते. सगळ्यांची ती लाडकी तर आहेच, सगळ्यांना तिचा लळा आहे. जणू काही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी ती रेशीम गाठच आहे. प्रियंकाला अध्यात्माचीही आवड. तिचे गुरु श्री श्री रविशंकरजी यांना ती खूप मानते. त्यांनी सांगितलेल्या लोकाः समस्त सुखिनो भवन्तु या ब्रीद वाक्याप्रमाणे तिला सगळ्यांना सुखी करण्याचा मानस आहे. तिला जे जनसेवेचे व्रत करायचे होते आणि त्याचे स्वप्न ती बघत होती, त्याप्रमाणे तिने वैद्यकीय क्षेत्रातील नंबर 1 असलेल्या मुंबई येथील KM हॉस्पिटलमध्ये MBBSला प्रवेश मिळवला. अतिशय खडतर अशा या MBBSच्या शिक्षणासोबत तिने कॉलेज लाईफ देखील एन्जॉय केली. यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये न हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है. कोई तो हो राज़दार, बेगारज तेरा हो यार, कोई तो हो राज़दार. खरं तर डॉक्टर व्हावं असं प्रियंकाच्या पप्पांची खूप इच्छा आणि आपल्या लाडक्या लेकीला आता डॉक्टर होताना बघून त्यांचे हे स्वप्नच जणू पूर्ण होत होते. MBBSवर समाधानी न राहता नागपूर येथे लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मग तिने MS स्त्रीरोग तज्ज्ञ यासाठी प्रवेश मिळवला आणि तिचे जे समाजसेवेचे व्रत तिला हाती घ्यायचे होते ते आणखी पुढे नेण्याचा निर्धार पक्का केला. तिच्या या कर्तृत्वाला जो बहार आला आहे त्यामुळे तिचे आई वडील असल्याचा सार्थ अभिमान आता वाटू लागला आहे. प्रियंकाबद्दल ऐकल्यावर नीरजची उत्सुकता शिगेला पोहोचली आणि मग काय, निघाला आमचा हिरो स्वप्नातल्या परीला भेटायला आणि तिला पाहता क्षणी देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, छलका आंखों से प्यार दिल में बजी गिटार. छा रहा कैसा ये नशा रे, आ रहा जीने का मजा रे. अरे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे. अरे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या या अशा गुणवान लेकीसाठी योग्य जोडीदार मिळावा, आपल्या मुलीचा संसार सुखी व्हावा, फुलावा, तिला सांभाळून घेणारे सासू सासरे मिळावे. जळगाव शहरातील नामवंत सर्जन डॉक्टर CG चौधरी व डॉक्टर शैलजा चौधरी यांचे सुपुत्र डॉक्टर नीरज जे MCH न्यूरोसर्जरी करीत आहेत,
यांच्यासोबत तिची रेशीमगाठ आता जुळून येत आहे आणि खरोखरच हा योगच म्हणावा लागेल की ज्यामुळे या दोघांना एकत्र बघून आमचा ऊर आनंदाने भरून येत आहे. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए. कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता, कैसे हम जाने हमें क्या पता. कुछ तो है तुझसे राबता, तू हम सफर है फिर क्या फिक्र है, जीने की वजह यही है मरना इसी के लिए. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए